माझं नाव अंजू अशोक हवीन आहे। मी पहाटच उठले होते। उठल्यानंतर भरदस्त लय जोरात टेम्पो आला। टेम्पो आऊन असं वळालं, मला काय वाटलं भाजीचा टेम्पो म्हणून मी गप बसले। वळून असं येताना खांबाला धडकला, सगळ्या वायरी तुटल्या, जाळ झाला सगळं। मी आरडले, आरडू नको, तू कशाला आरडते, आरडू नको म्हणून माझं तोंड दाबलं। एक जणांनी मागून गळा दाबला, तू आरडू नको, तरी पण मी तसंच आमच्या मुलाला आवाज दिला। आमचा मुलगा त्या टेम्पोला धरायला गेला तर आमच्या मुलाच्या अंगावर टेम्पो घातला। साहेब, आज जर ती वायर माझ्या घरावर पडली असती तर आम्ही दोघं, मुलगा आई दोन्ही मिळून मेलो असतो साहेब। इतकं भयानक झालं, भयानक आग तर लय भयानक लागली होती साहेब, लय भयानक टेम्पो आलता। कोणाची गाडी होती? ते गाडी कुणाची ते मला माहित नाही, ती मुलं बी कोण होते माहित नाही साहेब। गाडीच काय होतं का आम्ही बघितलं नाही, पुन्हा समजलं गायरा होते गायरा। आज सोलापुरात लक्ष्मी मार्केट येथे एक भयानक घटना घडली। कसाईने गाई कापण्याच्या नादामध्ये गाया आणल्या, त्यांनी एवढा फास्ट गाय आणल्या की त्या लक्ष्मी मार्केटचे जे काही दुकानदार होते, जे काही राहणारे लोक होते, त्यांच्या पहाटे 5:30 4-5 वाजता त्यांच्या दुकानात गाडी घसरत घालून एका ठिकाणी मोठा लाईटीचा खांब होता, त्या लाईटीचा खांब सुद्धा पडला। आणि तिथं हवीनाळी मावशीचं घर आहे, त्या मावशीला आवाज आला मोठा म्हणून त्यांनी बाहेर आले। तर बाहेर आल्यानंतर त्या मावशीच्या अंगावर घेतले, म्हणजे यांची किती मजल गेली आहे की अक्षरशः त्या कापण्याच्या नादामध्ये आपल्या बायांना त्यांनी सोडायला तयार नाही। त्यांचा गळा दाबला, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि ते जे खांब पडलं होतं ते खांब थोडक्यात त्या एका वायरला लागल्यामुळे ते वाचलं नाही, तर आज घर जळून खाक झालं असतं। म्हणजे हे किती भयानक ही आजची घटना होती। आज सीपी साहेबांनी प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे। नाकाबंदी केली असताना सुद्धा ही गाडी आत आली कसं काय, हा प्रश्न इथं पहिला उपस्थित होतो। दुसरा हा की ज्या वेळेला यांनी 112ला कॉल लावले, पोलीस आले, पोलीस आल्यानंतर ही गाडी कुणाची आहे काय नाही माहित असून सुद्धा त्या कुठल्या तरी एका माणसाला फोन लावले, त्यांनी तिथून जाऊन त्याकडनं चावी आणली। मग त्या पवार नावाच्या बीट मार्शलने जर तिथं त्या माणसाकडनं चावी आणत असेल, त्याला गच्चीला पकडून आणायला ते इथं काय होत होतं, हा प्रश्न इथं उपस्थित होतो। मग त्यांनी चावी आणली, चावी घेऊन तिथं विचारले गोरक्षकांनी, तुम्ही डायरेक्ट त्याच्याकडे चावी आणता म्हणून त्याला का पकडून आणलं नाही, त्यांनी त्याला उत्तर दिलं नाही। आणि इथं आल्यानंतर परत म्हणलं की खांबाचा तुमचा किती खर्च झालाय, काय झालंय, काय कालवा करू नका, आम्ही ते भरून द्यायला होतो। म्हणजे ते बीट मार्शलनं डायरेक्ट कसायाकडनं सुपारी घेतल्यासारखं त्याची बडबड होती इथं। मग आम्ही परत सीपी ऑफिस फौजदार तोडला गेला, साहेबाला सांगितलं। आता राऊत साहेब ते सगळेच नेऊन इथं बघितलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये गोवंश कायदा असून सुद्धा सरास हे खाटीक लोकांची मजल अजून थांबलेली नाही आहे। किती जणांतर साहेबांनी बीट मार्च तडीपार केलेला आहे, एनपीडी केली आहे, तरी सुद्धा यांचं काम काही थांबायला तयार नाही आहे। तर मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर विजापूर मधले जेवढे बी कत्तलखाने आहेत, जेवढे बी तिकडचे हॉटेल आहेत, बीट मार्केट दुकानं, ते सगळे बंद करण्यात यावं, अन्यथा आम्ही हिंदवी सेना रस्त्यावर उतरून याला जरूर उत्तर देऊ। जय श्रीराम। पहाटेच्या सुमारास साधारण 4:45-5 वाजता या ठिकाणी गाई आणि वासरं भरलेली गाडी आली। अतिशय वेगात येऊन समोर गेली, समोर रस्ता बंद होता, ते कुठेतरी पळून जायचा प्रयत्न करत होते असा आम्हाला संशय आहे। आणि रिवर्स येताना त्यांनी या ठिकाणचा खांब पडला, खांब पडल्याचा वायरी तुटल्या, या ठिकाणचं घर जळालं असतं। घर जळून आतमध्ये जे लोक झोपलेले होते त्यांचा सुद्धा मृत्यू झाला असता। त्या आवाजाने लोक जागे झाले, बाहेर आले, तर त्या लोकांचे साथीदार 5व्या मिनिटात या ठिकाणी हजर होते आणि त्या महिलेचा गळा दाबला, तोंड दाबलं। अशा पद्धतीने जर नागरिकांना दहशत बसवण्याचा प्रयत्न होत असेल आणि अवैध वाहतूक होत असेल, त्याबरोबरच या ठिकाणी जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आता सकाळपासून लाईट नाही, या ठिकाणी मशिनरीचे व्यवसाय चालतात, ते देखील बंद आहे। पोलिसांना जर त्या गाडीची चावी सापडत असेल तर आरोपी का सापडत नाही असा आमचा सवाल आहे। आणि हे नकली हिंदुत्ववादी सरकार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। त्याबरोबरच आजच्या जर ते आरोपी अटक नाही केले तर आम्ही शिवसेना म्हणून गप्प बसणार नाही।